मुंबई लोकलच्या महिलांसाठी आरक्षित डब्यात पहाटे 5 वाजून 20 मिनिटांनी पुरुषांनी प्रवेश केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। एका महिलेनं घड्याळात वेळ दाखवून हा प्रकार उघडकीस आणला। भाईंदर ते चर्चगेट लोकलमधील हा प्रकार असल्याचं कळतंय। तर कृत्यावरती कारवाईची मागणी विविध स्तरांतून होतीये, त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आलाय। मनोज तांबे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। मनोज, हा व्हिडिओ आपण सध्या पाहतोय, नेमकं या पुरुषांवरती कारवाई होणार आहे का? नक्कीच भाईंदरहून चर्चगेटकडे निघालेल्या 5 वाजून 20 मिनिटाच्या ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यामध्ये चक्क पुरुषांनी प्रवास करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर व्हायरल होतोय। एकंदर पाहिलं तर महिलांच्या डब्यांमध्ये पुरुषांनी प्रवास करणे हा कुठेतरी महिलांच्या सुरक्षतेची वरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी कोणताही या डब्यामध्ये पोलीस प्रशासन असेल, सुरक्षा रक्षक नव्हते। यामुळे ह्या पुरुषांनी या डब्यामधून प्रवास करण्याचा प्रयत्न केला। मात्र या पुरुषांवर आता पोलीस प्रशासन, रेल्वे प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। वसई विरारकडून चर्चगेटकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या असते, यामुळे असे प्रकार आहे ते वारंवार घडत आहेत। मात्र याच्यावरती कुठेतरी पाबंदी लागली पाहिजे, यासाठी प्रशासनाने अशा लोकांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील प्रवाशांकडून होताना आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद मनोज, सविस्तर अपडेट आपण दिलीत। तर एकंदरीतच हा एक्सक्लुसिव्ह व्हिडिओ सध्या तुम्ही पाहताय, ज्यामध्ये महिलांचा डब्बा दिसतोय। महिलांसाठी आरक्षित डबा लोकलमध्ये असतो आणि त्यामध्ये पुरुषांनी प्रवास केलेला आहे। सकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी ही घटना घडलेली आहे। खरं तर त्यावेळी सुरक्षा रक्षक महिलांच्या डब्यात असणं गरजेचं होतं, मात्र तोही तिथे दिसत नाही आणि म्हणून असे प्रकार घडताना दिसतात।